नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत द एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून द विक्ट्री हे कार्ड, त्याचा सखोल अर्थ, इमेजरी एक्सप्लेनेशन, लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे, हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते, तर चला बघूया। विक्ट्री म्हणजे विजय, यश, मान्यता। हे कार्ड सूचित करतं की तुमची स्वप्न, प्रयत्न किंवा ध्येय आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। तुमच्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे आणि ते यश केवळ बाह्य स्वरूपाचं नसून आतूनही तुम्हाला समाधान देणार आहे। आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत। या कार्डावर एक भव्य स्त्रीचा चेहरा आहे, डोळे मिटलेले आणि शांत समाधानी भाव आहे। तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट नाही, पण एक गोल्डन लॉरेल रीथ म्हणजेच विजयाचं प्रतीक तिच्या बाजूला झळकत आहे। बॅकग्राऊंडमध्ये गोल्डन, ब्लू आणि रॉयल रंग असलेली नक्षीदार पार्श्वभूमी आहे, जी राजसत्ता, गौरव आणि उच्च सन्मान सूचित करते। ही प्रतिमा सांगते की यश आता तुमच्या समोर नाही, केवळ तुमच्या समोर नाही तर ते आधीच तुमचं झालं। आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत। जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते, अपराईट निघते, तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते। तर हे काय सांगते? यश, स्वीकृती, प्रशंसा ही तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जिंकले आहात, आतून आणि बाहेरून। तुमचं कार्य, संघर्ष आणि मेहनत तुम्हाला फळ देते आहे। सामाजिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक क्षेत्रात मोठं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे। आता आपण बघणार आहोत की हे कार्ड जेव्हा उलटे येते, रिव्हर्स येते, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो। तुम्ही यशाच्या दारात उभे आहात, पण तुमच्यात त्याला स्वीकारण्याची भीती आहे। स्वतःची लायकी, पात्रता किंवा कर्तृत्व ओळखण्यात अडथळा येत आहे। आतून यशाला नाकारण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे। जणू हे माझ्यासाठी नाही, मी या लायकीचा नाही, असा विचार तुमच्या मनात येतो। आत्मसंयमाचा अभाव किंवा इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असलेलं सुख, यामुळे हे असं होत आहे। तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय कॉन्टेक्स्ट आहे। जर तुम्ही खूप काळ मेहनत घेतली असेल, प्रार्थना केली असेल, संघर्ष सोसले असतील आणि तरीही यश अजून आलेलं नाही असं वाटत असेल, तर हे कार्ड हे आश्वासन आहे की यश तुमच्या जवळ आलं आहे। तुमच्यात दडलेली ताकद, तुमचं जे हिडन पोटेन्शियल आहे आणि देवाने दिलेला वेळ, हे एकत्र येऊन तुम्हाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जात आहे। तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे। ही वेळ आहे संधी स्वीकारण्याची, यश साजरं करण्याची आणि स्वतःवर अभिमान बाळगण्याची। तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो? ज्यांनी कठीण काळात हार मानली नाही, त्यांच्यासाठीच विजय असतो। हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात। स्वतःची लायकी, कौशल्य आणि पात्रता ओळखा। यश केवळ तुमच्यासाठी तयार झालं नाही, तर ते तुम्ही घडवलेलं आहे। या डेकचे ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत एक ॲफर्मेशन दिलेलं आहे। तर काय करायचंय? आरशासमोर उभं राहायचंय आणि मोठ्याने स्वतःला उद्देशून ॲफर्मेशन म्हणायचं आहे। आधी मी इंग्लिशमध्ये सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे। तर मोठ्याने ते ॲफर्मेशन म्हणायचंय आणि जितक्या वेळा तुम्ही ते ॲफर्मेशन रिपीट करणार आहात, तितका जास्त तुमच्या आयुष्यात बदल घडून येणार आहे। कारण जेव्हा जेव्हा तुम्ही रिपिटेशन करतात, ती वाक्य, ते ॲफर्मेशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तुमच्यामध्ये बदल घडवून आणतात। तर ॲफर्मेशन आहे, आय एम अचीविंग ग्रेट थिंग्स इन ऑल एरियाज ऑफ माय लाईफ, अबंडन्स अँड सक्सेस आर माय बर्थ राईट। आता मराठीत सांगणार आहे, माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात मी महान गोष्टी साध्य करत आहे। समृद्धी आणि यश हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।